एक नंबर टूर्नामेंट महेश्वरी सर, थैंक यू वेरी मच। हमारे गांव के लिए आपने बहुत अच्छा टूर्नामेंट रखा, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला आपको खूब खूब तरक्की दे और आप ऐसे ही नए अच्छे अच्छे टूर्नामेंट कराते रहें हमारे गांव में। गुड्डू साहब, आप जन सेवा ईश्वर सेवा के मुंबई अध्यक्ष हैं और आपकी संस्था के माध्यम से चिता गेम की सरजमीन पर एक भव्य दिव्य कार्यक्रम का आयोजन किया गया था। इसका प्रथम पारितोषिक कितना था और कितनी टीमों ने इसमें हिस्सा लिया था? देखिए, ये टूर्नामेंट जन सेवा ईश्वर सेवा ट्रस्ट की तरफ से रखा गया था। मरहूम मेरे दोस्त मोइन भाई की याद में रखा गया था। किसी कारण भाई आज मेरे बीच में नहीं है। एक वादा था उनसे कि 1 लाख का टूर्नामेंट कराऊंगा। आज मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मैंने 1 लाख का टूर्नामेंट मेरे भाई की याद में इस मैदान पे करके दिखाया हूँ। और ये 56 टीम का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने मेरा साथ दिया। खास करके अबू, गनी भाई, बिलाल और ये ब्लू डायमंड की पूरी टीम का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि भाई आज मोइन भाई नहीं है, कभी भी तुम लोग को कमी पड़ेगी तो आपका एक छोटा भाई आपके साथ है, कभी भी याद करना, मैं आप लोग के साथ हूँ। और 1 लाख की रकम इस प्राइज टूर्नामेंट की 1 लाख की रकम थी, वो नकद दी गई है और सेकंड प्राइज़ 50,000 दिया गया है। और फाइनल का मैच का टॉस मेरे भाई की बेटी, मोइन भाई की बेटी के हाथ से उड़ाया गया। उस बात का बहुत बहुत मैं दीपक भाई को शुक्रिया अदा करता हूँ। मैं उनसे रिक्वेस्ट किया था भाई फाइनल का टॉस मोइन भाई की बेटा, उन्होंने एक बार भी मना नहीं करते हुए सीधा हाँ बोल दिया था। इस बात का मैं उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। बहुत बहुत शुक्रिया दीपक सर, ये आज जो कार्यक्रम आपने रखा था आपकी संस्था के माध्यम से था, कितने अतिथि यहाँ पर उपस्थित हुए थे और कौन कौन यहाँ पर मान्यवर उपस्थित हुए थे? अनुशक्ति नगर विधानसभा के सारे पदाधिकारी हाजिर थे यहाँ पे और हमारे विभाग प्रमुख भी आए थे। हमारे नेता सचिन नायर साहब थे, हमारे आमदार प्रकाश पात्रवेकर साहब थे, हमारे नगर सेवा अंजलि नायक थी, श्रीकांत शेट्टे साहब थे, अनिल पाटंकर साहब थे, हमारे शाखा प्रमुख सारे आए थे और हमारे चहीते उपनेता भाऊ कुरगांवकर साहब आज इस फाइनल मैच में थे। हमें बड़ा नाज होता है और ये कार्यक्रम मेरे इस बच्चे की ज़िद थी, इस ज़िद को इसने पूरा किया आज और हम सब ने इसमें एक शान और शौकत कमाई आज और चीता कैम्प में एक अच्छा पैगाम पहुंचा है कि चीता कैम्प में भी अच्छे टूर्नामेंट हो सकते हैं। लोग जो यहाँ के जो खिलाड़ी हैं वो जिस तरह से आपने उन लोगों का प्रोत्साहन बढ़ाया है, खिलाड़ी चाहते हैं कि ऐसे कार्यक्रम होते रहे। क्या भविष्य में जन सेवा ईश्वर सेवा के माध्यम से आज जो 1 लाख की राशि है वो 2 में कन्वर्ट होती हुई नजर आ रही है? इंशाल्लाह जब तक जन सेवा ईश्वर सेवा जिंदा है और मैं जिंदा हूँ, कोशिश जरूर करें, कुछ ना कुछ करते रहेंगे। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। डॉक्टर माजिद, आज आपको इस कार्यक्रम में 1 लाख की जो ये प्रतियोगिता रखी गई थी महेश्वरी चैंपियंस ट्रॉफी, इस कार्यक्रम में आपको जो इनामात मिले हैं और जिस तरह से आपने बल्लेबाजी की है, क्या कहना चाहेंगे इसके ऊपर आप? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का बहुत शुक्र है कि फाइनल में बैटिंग बहुत अच्छा हुआ है मेरा और इसकी वजह से हमारी टीम जो है फाइनल जीती है। सेकंड थिंग, महेश्वरी साहब का टूर्नामेंट मैं अभी तक जो रुका हूँ सिर्फ महेश्वरी साहब के लिए ही रुका हूँ, नहीं तो मैं इतना जल्दी रुकता नहीं, मुझे ओपीडी में जाना था। लेकिन इतना अच्छा टूर्नामेंट है और इतना एंजॉय किया हम लोग ने, खासतौर से मैंने, तो काफ़ी मज़ा आया है। महेश्वरी साहब का टूर्नामेंट खेल की हर चीज़ अच्छी थी, ऑर्गेनाइज़र अच्छा था, सब कुछ अच्छी थी। तो मैं उम्मीद करता हूँ ऐसे भी आगे महेश्वरी साहब बड़े टूर्नामेंट्स करते रहें चिता कैम्प के लिए, यही उम्मीद करता हूँ। नहीं, देखो टूर्नामेंट तो बहुत अच्छा रहा, कम समय में इतना अच्छा ऑर्गेनाइज़ करना वो काबिल तारीफ़ है। बहुत अच्छा टूर्नामेंट्स रहा। जन सेवा ईश्वर की सेवा के माध्यम से जो ये प्रोग्राम 1 लाख बड़ी रकम की राशि इस मैदान पर रखी गई, तो वो जीतने के बाद काफ़ी अच्छा फील भी हो रहा है। लेकिन मुझे नहीं लगता था कि इतने कम समय में इतना अच्छा टूर्नामेंट ये लोग मैनेज कर पाएंगे बोल के। अल्हम्दुलिल्लाह तमाम लोगों ने काफ़ी मेहनत की है, साथ ही साथ गुड्डू भाई एंड टीम ने और उनका बखूबी उनके कंधे से कंधा मिलाकर खाए। हमारे महेश्वरी जी ने काफ़ी अच्छा सपोर्ट किया क्योंकि उन्हीं के नाम से ट्रॉफी थी और मोइन भाई के नाम से थी। मोइन भाई की बरकत और पूरी तरह से महेश्वरी जी का साथ, तो तमाम लोगों ने ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज अच्छे से किया। सर काय सांगणार आहे? आता आज क्रिकेट मॅच आहे, दीपक महेश्वरी जीने हे आयोजित केलं आहे, पण इथे पोलिसची 2 टीम आहेत, ट्रॉम्बे आणि गोवंडी. तुम्ही स्वतः इथे आहेत, काय सांगणार आहे आणि किती आवश्यक आहे पोलिसांसाठी हे क्रिकेट मॅच भाग घेतले ते? आज हे जे क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत, जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या ट्रस्टने ठेवलेले आहेत, त्यांचे पहिले आम्ही मुंबई पोलिसांतर्फे आभार मानतो, कारण त्यांनी ह्या जे वातावरण आहे, खेळीमेळीचं वातावरण, जे एक समाजाला संदेश जायला पाहिजे की मुंबई पोलिसांतर्फे सुद्धा खेळाडू खेळू शकतात, समाजामध्ये त्यांचे प्रतिनिधी असू शकतात,
समाजाला खेळामधून कसं एकत्र पोलीस मित्र आहेत हे संदेश पोहोचते ते अशा खेळामधूनच पोहोचते. जेवढी अटॅचमेंट लोक होतील पोलिसासोबत ती अशा खेळीमेळीच्या वातावरणातूनच होणार आहेत. तर फक्त एवढंच सांगू इच्छितो की खेळामेळीच्या वातावरणामध्ये सर्व व्यवस्थित चालू आहे आणि जे जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्टने ठेवलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. सर्वात प्रथम मी आयोजकांचे आभार मानतो आणि त्यांनी अशा प्रकारे जनता आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जनता आणि पोलीस यांना एकत्र आणण्याचा त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे जनतेबरोबर पोलिसांचे किंवा पोलिसांचे जनतेचे एकमेकांच्याबरोबर चांगले संबंध होतात, खेळीमेळीचे वातावरण निर्माण होतं आणि अशा प्रकारच्या स्पर्धा ह्या वारंवार झाल्या पाहिजे. त्यामुळे एक पोलिसांच्या एक फिटनेसचा पण त्यामध्ये एक मोठा विषय आहे. त्यांना पण कळते आपला फिटनेस किती आहे काय आहे ते. अशा प्रकारच्या स्पर्धा त्या वारंवार झाल्याने निश्चितच समाजामध्ये पोलिसांच्यामध्ये एकमेकांची आपुलकीची भावना निर्माण होईल आणि एक चांगल्या गोष्टीला चालना मिळेल असं मला वाटतं. पोलीस कर्मचारी असू द्या आणि अधिकारी त्यांना प्रत्येक आरोपीच्या पाठीमागे आणि काहीतरी कामासाठी ते बेच असतं. ते स्वतः आपलं फॅमिलीला टाईम देत नाही. पण आता क्रिकेट मॅचमध्ये ते भाग घेतले आहेत, किती आवश्यक आहे त्यांच्या फिटनेससाठी? नाही, सगळ्याच गोष्टीचा त्यामध्ये अंतर्भाव आहे. फिटनेस आहे, जनतेबरोबर संबंध आहेत, आपुलकी आहे, लोकांच्याबरोबर एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये असं झाल्याच्यानंतर निश्चितच एक चांगल्या प्रकारचा संदेश समाजामध्ये जातो. या सगळ्यांचं यातून बरेच विषय होतात. भाऊ क्या कहेंगे, आज आप ट्रॉम्बे में हैं, आप पहले विभाग प्रमुख रह चुके हैं यहाँ पर. दीपक महेश्वरी जी ने क्रिकेट मैच का आयोजन किया है, कितना ज़रूरी है युवाओं के लिए इस तरह क्रिकेट मैच और इसमें पुलिस की भी टीम ने भाग लिया है? मैं यहाँ आया, अभी मैं मराठी में बात करते टाइम ऐसा सोचा और बात किया था कि मुझे बहुत आनंद हुआ, लेकिन इस आनंद के साथ मैं जब विभाग प्रमुख था उस टाइम में उस वक्त अगर दीपक महेश्वरी जी रहते तो मुझे लगता है कि दीपक महेश्वरी तो ऊपर आते ही, लेकिन उससे ज़्यादा ये विभाग शिवसेना विभाग भी और कुछ और कर सकता था, इसकी खंत है. लेकिन देर है लेकिन दुरुस्त भी है. आज ये एक ऐसे प्लेटफॉर्म पे है कि जनसेवा ये ईश्वर सेवा मानकर ये हर किस्म के लोगों को मदद करना, हर धर्म के लोगों को मदद करना और हर कार्यकर्ताओं को बढ़ावा देना, यही दीपक जी का एक बहुत अच्छा काम है और इस काम को मेरा भगवा सलाम. सर्वप्रथम मी दीपक महेश्वरी जी आणि त्यांच्या पूर्ण इथल्या सर्व टीमचं खूप खूप कौतुक करते, त्यांचं अभिनंदन करते. त्यांचे सर्व सहकारी अगदी रात्रंदिवस त्यांच्याबरोबर कुठल्या पण कार्यक्रमाला आवर्जून सगळी मेहनत घेत असतात आणि सक्सेस करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आज ह्या कार्यक्रमासाठी बरेच नेते आले, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आलेत. आज आमच्याबरोबर माजी विभाग प्रमुख आणि आता शिवसेनेचे उपनेते माननीय श्री भाऊ कोरगावकर साहेब आहेत. आणि भाऊंनी पण सांगितलं आहे की जनसेवा हीच ईश्वर सेवा या ट्रस्टमधून दीपक महेश्वरी काम करत आहेत. ते जेव्हा विभाग प्रमुख होते तेव्हा जर दीपक महेश्वरीसारखे असे खंदे कार्यकर्ते असते तर अजून मला असं वाटतं हा विभाग अजून भगवामय झाला असता. पण मला त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं वाटतं. क्रिकेटच्या मॅचेस असू दे, हळदी कुंकू असू दे, लोकांचे कुठले म्हणजे मग आपला मोहरम्स असू दे की आता सध्या ते सगळीकडे नाही हळदी कुंकू पण आहे आणि मुस्लिम बांधवांचे पण सगळे सण आहेत. त्याच अगदी हिरारीने ते सहभागी होतात, सगळ्यांना घरोघरी सगळीकडे. कारण परवा मला कोणीतरी येऊन बोललं की हां इधर महेश्वरी जी काम करते हे हमको मालूम है, बाकी का कोई मालूम नाही. म्हणजे ह्या भाषेत लोकांची प्रतिक्रिया आहे ती अतिशय चांगली आहे. भगवमय वातावरण करण्याचा ते अगदी प्रयत्न करत आहेत आणि मला असं वाटतं त्यांना मी शुभेच्छा पण देते की असंच तुम्ही काम करत राहा आणि नक्कीच तुमची पक्ष पण दखल घेईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट की ते आता मला बोलले की
जवळजवळ मी 10 ते 15 हजार महिलांचं हळदी कुंकू पण इथे आयोजन करणार आहे. ट्रॉम्बेच्या त्या मैदानात पण मागच्या वर्षी त्यांनी मॅचेस घेतल्या होत्या, क्रिकेटचे सामने. कोळी बांधवांना पण भरपूर मदत ते दरवेळी करत असतात. आणि जर आपण पॉझिटिव्ह विचार केला तर मला असं वाटतं ईश्वर पण खरंच पॉझिटिव्ह विचार आपल्याबद्दल करणार. आणि अतिशय चांगलं आहे, म्हणजे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि ही टीम आपल्याबरोबर आज खेळत आहे, ही खूप मोठी वाखणण्यासारखी गोष्ट आहे. पोलिसांना पण कुठेतरी स्वतःचा आनंद व्यक्त करायची ही संधी आपण देत आहात आपल्या माध्यमातून. महिला असू दे, पुरुष वर्ग असू दे किंवा लहान मुलं असू दे, प्रत्येक कार्यक्रमात हिरारीने भाग घेऊन साऊथ इंडियन भाऊ इथे साऊथ इंडियन पब्लिक जास्त प्रमाणात आहे आणि त्यांच्या सगळ्या धर्माच्या कार्यक्रमाला पण ते अतिशय 7 वाजता जरी बोलवलं, 7 वाजता 4 वाजता बोलवलं तर 4 वाजता ते हजर असतात. आणि इथून पुढे जे आपण काय काय कार्यक्रम करणार आहात किंवा जे जे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असणार, चांगलं काम करत असणार, चांगल्या कामाच्या वेळी मला असं वाटतं माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. पण मला असं वाटतं माननीय उद्धव साहेबांनी 100% हे फक्त आणि फक्त समाजकार्य केलं. कोविडच्या काळात जर साहेब नसते तर कदाचित आज आपण इथे दिसलो नसतो, मुंबई तर पार गेली असते. हे नियतीचा खेळ आहे, नियती कधीच बदलू शकत नाही. आणि म्हणून चांगल्या कामासाठी आपण नेहमीच पाठिंबा द्यावा, कारण आम्ही पण भाऊंच्या तालमीत वाढलेले आहोत. भाऊंमुळेच आज आम्ही इथे उपस्थित आहोत आणि आम्हाला ही सांगायची लाज पण वाटत नाही. भाऊ खरं सांगते, म्हणजे मातोश्रीपर्यंत पण आम्ही सांगितलं या सगळ्या गोष्टी. जे आहे ते सत्य आणि चांगले कर्म करत राहा, नक्कीच देव फळ देतो. आणि खूप खूप मी महेश्वरी साहेबांना शुभेच्छा देते आणि यापुढेही आपण असं चांगले काम करत राहाल आणि आम्हाला बोलवत राहा ही आपल्याला सदैवची प्रार्थना करून पुढच्या सगळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा.